अगोदर जातीवर प्रेम कसे करायचे हे शिकवण्यासाठी मेळावे घ्यायचे व जाती जाती भक्कम झाल्यावर पुन्हा त्याच जाती जातीत भांडणे लावून लोकांना एकत्र येऊ द्यायचे नाही। त्यांचेच भांडणे निर्माण करून एकमेकांची डोकी फोडायची व्यवस्था करायची व तणावाचे वातावरण करून विकास कामावरील लक्ष इतरत्र घालून सत्ता उपभोगायची हा खेळ सध्याचे राजकीय लोक करीत असून एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्यांनी सावध राहा। ओबीसी व इतर जातीमध्ये सुद्धा दहशत माजवणारे गुंड आहेत। आम्ही सुद्धा काही कमी नाही असा इनडायरेक्ट संदेश देऊन मराठ्यांना प्रकरणातून खिजवले जात आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सतत अपमानास्पद काही बोलून सध्या मराठ्यांना टार्गेट करून त्यांची माती भडकवली जात आहेत। मराठ्यांची माती भडकावून मराठा व इतर जातीमध्ये दोष निर्माण करून राज्यात दंगली झाल्या पाहिजेत व त्या दंगलीतून ओबीसी समाज व इतर समाज आपल्या पाठीमागे कसा येईल याचे प्लॅन हे सत्ताधारी लोक करीत असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे। पण छत्रपती शिवराय हे बहुजन समाजाचे श्रद्धास्थान होते व सध्या सुद्धा आहे व बहुजनांचे ते राजे होते। छत्रपती शिवरायांनी बहुजन समाजाचे रक्षण केलेले होते। त्यांनी सर्वांनाच एकत्रित करून सुखाने नांदवलेले होते। त्यामुळे सर्व बहुजन समाज हा एकत्रित ठेवून राज्यात शांतता राहावी यासाठी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने माननीय सौरभ खेडेकर साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिजाऊ रथयात्रेचे आयोजन केलेले आहे। सदरची रथयात्रा ही वेरूळ पासून सुरू होऊन ती महाराष्ट्रभर फिरणार असून या यात्रेतून त्यांनी शांततेचा संदेश देणार असल्याचे जाहीर केलेले आहे। त्यामुळे सदरचे यात्रेचे माढा शहरात फटाक्यासह जोरदार स्वागत करण्यात आले। या यात्रेचे आगमन माढा शहरात होताच माढ्यातील संभाजी ब्रिगेडचे राज्याचे प्रतिनिधी दिनेश जगदाळे साहेब यांनी या रथयात्रेतील जिजाऊमाचे दर्शन घेऊन या रथयात्रेचे स्वागत केले। त्यानंतर माढा तालुक्याचे शिंदे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख माननीय शिवाजीराव सावंत सर, पृथ्वीराज सावंत, ऋतुराज सावंत, शिंदे गटाचे माढा नगर पंचायतीचे सदस्य खंडूखराज साहेब तसेच मुन्नाराजे साठे यांचेसह मराठा समाजासह व बहुजन समाजाचे कार्यकर्ते व सर्वसामान्य लोक हजर होते। या सर्वांनीच मा जिजाऊंचे दर्शन घेऊन या यात्रेत शुभेच्छा दिल्या व माननीय सौरभ खेडेकर साहेब यांचा महत्त्वाचा संदेश आकलन केला असे। बशीर भाई